हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण कंबाईन पूर्व प्रश्नसंच याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला त्याचा येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्की फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. @MPSC ट्रिक्स ह्या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, किंवा MPSC ट्रिक्स असं जरी तुम्ही सर्च केलं, MPSC ट्रिक्स असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला तिथं जॉईन होता येईल. नक्की जॉईन व्हा, तिथं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे जीवनसत्वाची कमतरता प्रौढामध्ये. या जीवनसत्वाची कमतरता प्रौढामध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकामध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. ओके, रक्तस्राव होण्याची. जीवनसत्व के, जीवनसत्व बी, जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी असे ऑप्शन दिलेले आहेत. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळून जातं. ओके, लगेच कळून जातं. रक्त गोठवणारे जीवनसत्व म्हणून कोणत्या जीवनसत्वाला ओळखलं जातं, तर जीवनसत्व के. ओके, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, व्हिटॅमिन के. हे काय येणार आहे, आन्सर येणार आहे. ओके, रक्त गोठवणारं जीवनसत्व. ओके, जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी काय आहेत, वॉटर सोल्युबल. ओके, पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. मग ADA हे कसं आहे, फॅट सोल्युबल. ओके, पुढचा प्रश्न आहे, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. ओके, रेगूर मृदा म्हटले आणि ऑप्शन देताना काय म्हटले, दख्खनचा पठारी प्रदेश, कोकणातील डोंगराळ प्रदेश, कोकण किनारपट्टी, चिंचोली मैदानं आणि भामरागडचा डोंगरी प्रदेश असे ऑप्शन दिलेले आहेत. आणि विचारले रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. जर नीट अनालिसिस केलं तर लगेच समजून जातं. इलिमिनेशन मेथड वापरा. कोकणातील डोंगराळ प्रदेश इलिमिट होतो, कोकण किनारपट्टी चिंचोळी मैदान इलिमिट होतो. मग राहतो कुठला, दख्खनचा पठारी प्रदेश. ओके, दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये तुम्हाला रेगूर मृदा पाहायला मिळेल. सिंपलचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा हा कायदा तयार करण्यामध्ये 1919चा म्हणतोय. ओके, 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये खालीलपैकी कोणी लॉर्ड चेम्सफर्ड यांना मदत केली. ओके, कोणी मदत केली, लॉर्ड चेम्सफर्ड यांना कोणी मदत केली असं विचारलेलं आहे. ओके, लॉर्ड चेम्सफर्ड यांना मदत केल्यापैकी दादाभाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास का भूपेंद्रनाथ बसू. आता या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर येते पर्याय क्रमांक 4, भूपेंद्रनाथ बसू यांनी 1919चा प्रशासकीय कायदा तयार करताना चेम्सफर्ड यांना मदत केली होती. 1919चा प्रशासकीय कायदा म्हणजे कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते, तर ते देण्यात आले होते शीख लोकांना. कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते, शीख लोकांना स्वतंत्र मतदारसंघ या कायद्यानं देण्यात आलेले होते. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिले असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 1909चा मोर्ले मिंटो कायदा. 1909चा मोर्ले मिंटो कायदा. 1919च्या कायद्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा असं म्हणतो. त्याचबरोबर 1935चा जो कायदा होता त्या कायद्यानं भारतीय ख्रिश्चन असतील किंवा युरोपियन लोक असतील अशा बऱ्याच लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. म्हणजे भारतामध्ये जातीमध्ये लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम इंग्रजांनी केलेलं होतं. प्रश्न काय होता, 1919चा जो प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफर्ड. ओके, आता 1919चा कायदा म्हटला की आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड म्हणतो. ओके, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड याचा अर्थ मॉन्टेग्यू हे भारत मंत्री असणार आहेत आणि चेम्सफोर्ड हे काय असणार आहेत, व्हाईसरॉय असणार आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि 1919चा कायदा म्हटला की शिखांना स्वतंत्र मतदारसंघ, 1909चा कायदा म्हटला की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. या दोन गोष्टी सायमल्टेनियस लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे 1919चा कायदा. ओके, 1919चा कायदा प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती आली का, तर हो. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1919चा जो कायदा आहे, 1919चा जो कायदा आहे, या कायद्यामुळे काय झालं, जे प्रांत या प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती आलेली होती. आणि 1935च्या कायद्यानं काय केलं, ह्या प्रांतामध्ये असणारी 1935चा कायदा म्हणतोय, लक्षात घ्या. 1919च्या कायद्यामुळे प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती आली, परंतु 1935च्या कायद्यानं काय झालं, ह्या प्रांतामध्ये असलेली द्विदल राज्य पद्धती काढून टाकण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता दिली. परंतु ती जी द्विदल राज्य पद्धती होती तर ती प्रांतामध्ये काढून कोणाकडे टाकली, तर केंद्रामध्ये टाकलेली होती. कोणत्या कायद्यानं, 1935च्या कायद्यानं. म्हणजे हा एक डिफरन्स आहे ना, तो जाता फक्त लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न होता भूपेंद्रनाथ बसू, त्याचं उत्तर असणार आहे. ओके, ठीक आहे, जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, बलवंतराव मेहता समितीची स्थापना या हेतून करण्यात आलेली होती असं विचारलेलं आहे, दिलेलं आहे. पहिलं जर बघितलं बलवंतराय मेहता. ओके, बलवंतराय मेहता
लोकशाही विकेंद्रीकरण यासाठी उपाययोजना सुचवणं, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणं, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणं आणि तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणं असं दिलेलं आहे. आता बलवंतराय मेहता म्हटलं की इयर कोणतं? 1957. दोन मेहता समिती आहेत ना, 1957 म्हटलं की बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता समिती म्हटलं की इयर किती येतं? 1977. म्हणजे बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता याच्यामध्ये कन्फ्युजन कधी करायचं नाही. बलवंतराय मेहता समिती ॲक्च्युली नेमली होती कशासाठी? तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या बऱ्याचशा गोष्टींसाठी लागणारा एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रम. म्हणजे एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणा थोडक्यात, की ज्याच्यामुळं बाकी पायाभूत सुविधा असतील किंवा बऱ्याच गोष्टींच्या रिलेटेड असणारा. तर याच्यामध्ये कार्यक्षमता आणण्याकरता त्याच्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, मग आता तुम्ही काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये, मग हा जो सामूहिक विकास कार्यक्रम ज्याला म्हणतो तो कधी सुरू करण्यात आला होता? मी एवढं हिंट देतो, तो 2 ऑक्टोबरला सुरू केला होता. आता तुम्हाला काय करायचं आहे, सामूहिक विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती, 2 ऑक्टोबर कोणत्या तारखेला एक्झॅक्टली सुरू झाला होता ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, तुम्ही नक्की मेन्शन करा, सामूहिक विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबरला सुरू झाला, पण कोणत्या वर्षी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपूरच्या जनतेने डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली केली. म्हणजे निळीचा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? ऑप्शन जर बघितले, दिगंबर विश्वास, विष्णू विश्वास, शिशिर कुमार विश्वास, मधुकांत विश्वास, असे बरेचसे कन्फ्युजिंग करणारे ऑप्शन्स वाटतात. आयोगाने एकदा ह्याच्यावर प्रश्न विचारलाय. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपूरच्या जनतेनं कोणत्या 2 व्यक्तींच्या नेतृत्वाखाली केली? तर एक येतात दिगंबर विश्वास आणि दुसरे येतात विष्णू विश्वास. ओके, दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. नक्की लक्षात ठेवा, एकदा रिपीट झालेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून काय करायचंय तुम्हाला? योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न होता, राज्यपाल राज्यघटनेतील कलम 331 नुसार विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. राष्ट्रपती राज्यघटनेतील कलम 333 नुसार लोकसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या 2 प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतात. सध्या चर्चेतला इश्यू आहे. ओके, आता तुम्ही 331 आणि 333 आर्टिकल काय, जर प्रश्न नीट पाहिला तर तुम्हाला लगेच कळून जातं की ही दोन्ही विधानं काय आहेत, चूक आहेत. का चूक आहेत ते सांगतो. राज्यपाल राज्यघटनेतील विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करतात, परंतु ते 331 कलमानुसार करतात का? नाही. मग कोणत्या आर्टिकलनुसार करतात? 333. ओके, 331 दिल्यामुळे ते चुकीचं आहे. आणि राष्ट्रपती काय करतात? लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीच्या 2 प्रतिनिधीची नियुक्ती करतात, पण कोणत्या कलमानुसार करतात? 333 नुसार करतात का? नाही, तर ते करतात 331 कलमानुसार. त्यामुळे आर्टिकलची इथं झालेली चेंजेस आहे. म्हणजे हे जे इथलं जे 331 आहे तर ते इथं पाहिजे होतं आणि 333 आहे तर ते इथं पाहिजे होतं. याचा अर्थ दोन्ही विधानं चुकीची आहेत. म्हणजे उत्तर काय असणार? दोन्ही विधानं चूक. करेक्ट काय असणार आहे? राज्यपाल राज्यघटनेतील, करेक्ट काय असणार आहे? राज्यपाल राज्यघटनेतील आर्टिकल 333 नुसार विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. दुसरं करेक्ट सेंटेन्स असणार आहे, राष्ट्रपती राज्यघटनेतील कलम 331 नुसार, कलम 331 नुसार लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीच्या 2 प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. ओके, हे दोन्ही इंटरचेंज केल्यामुळे इथं दोन्ही विधानं काय होतंय? चुकीचं ठरतंय. 331 आणि 333 उलट केलं तर तुम्हाला उत्तर बरोबर मिळतं. ओके, ते करून मी दाखवलेलं आहे. ठीक आहे, जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, नदीचं खोरं ओळखा म्हटले. मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्ह्यात उगम, वेमला, निरगुडा, बोर आणि नंद ह्या त्याच्या काही उपनद्या. वर्धा अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते. तर वर्धा अमरावती यवतमाळ जिल्ह्यातली सरहद निर्माण करते, याचा अर्थ कोणती नदी असणार आहे? ती वर्धा नदी असणार आहे. तर वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशमधला जो बैतूल जिल्हा या ठिकाणी होतो. त्याच्या उपनद्या पण लक्षात घ्या. ओके, यामध्ये वेमला आहे, निरगुडा आहे, बोर आहे, नंद आहे. ओके, आणि वर्धा अमरावती, वर्धा यवतमाळ, ओके, यवतमाळ या जिल्ह्याची सरहद ती निर्माण करते. सिंपलचा प्रश्न होता. ओके, विदर्भातली सगळ्यात लांब नदी कोणती? विदर्भातली सगळ्यात लांब नदी कोणती? ओके, पैनगंगा. पुढचा प्रश्न आहे की कोणतं विधान बरोबर आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तो प्रश्न विचारला होता. जलद व सर्वसमावेशी वृद्धी, सिंपलचा आहे. ओके, पहिला पर्याय बरोबर येतो.
पुढचा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित, ओके, वनस्पती वर्गीकरणाची काय म्हटले, नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली व लोकप्रिय पद्धत, सर्वात चांगली असणारी आणि लोकप्रिय पद्धत खालीलपैकी कोणी शोधून काढली. प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत खालीलपैकी कोणी शोधून काढली. ऑप्शन दिलेत बेंथम आणि हुकर, कार्ल लिनियस, ॲडॉल्फ एंजेलर आणि 2 आणि 3 असे पर्याय दिलेले आहेत. प्रश्न जर पहिल्यांदा सिंपल कळून जातो. ओके, आता ऑप्शन एलिमिनेट करा. ॲडॉल्फ एंजेलर फक्त कन्फ्युजिंग करायला दिलाय. कार्ल लिनियस बघा, कार्ल लिनियस म्हटल्यानंतर उत्तर येतं बेंथम आणि हुकर. ओके, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत कुणी शोधून काढली तर बेंथम आणि हुकर. कार्ल लिनियस म्हटलं की द्विनाम पद्धती लक्षात ठेवायचं, द्विनाम पद्धती किंवा त्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके, कार्ल लिनियस म्हटल्यानंतर काय लक्षात घ्यायचं, द्विनाम पद्धती, द्विनाम पद्धती हे लक्षात ठेवा. ओके, त्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हणतो. ठीक आहे, आणि बेंथम आणि हुकर म्हटलं तर वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धतीने शोधून काढली. हे लक्षात राहील ना, कार्ल लिनियस, द्विनाम पद्धती, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून तुम्हाला काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचं आहे. काय निवडायचं, योग्य पर्याय. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे BS मिन्हास यांचं पुस्तक आहे. दुसरं आहे प्लॅनिंग अँड द पुअर हे RC दत्त यांचं पुस्तक आहे. दोन्ही विधानं बरोबर का दोन्ही विधानं चूक? ओके, असं दिलेलं आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला लगेच कळून येईल. ओके, आता प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तकापासून सुरुवात करू. प्लॅनिंग अँड द पुअर हे कोणाचं पुस्तक आहे, तर प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक आहे BS मिन्हास यांचं. कोणाचं आहे, BS मिन्हास. म्हणजे प्लॅनिंग ऑफ द पुअर म्हणलं की BS मिन्हास येणार. आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचं आहे, RC दत्त. म्हणजे इथं काय झालंय, दोन्ही स्टेटमेंट इंटरचेंज केलेत. याचा अर्थ दोन्ही विधानं काय असणार आहेत, चूक असणार आहेत. म्हणजे करेक्ट काय आहे, करेक्ट काय आहे, तर करेक्ट आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, तर ते आहे RC दत्त यांचं. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचं आहे, RC दत्त. आणि प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक कोणाचं आहे, BS मिन्हास. म्हणजे इथं काय होते, दोन्ही विधानं चुकीची दिलेली आहेत. तर बरोबर पर्याय काय असणार, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया RC दत्त, प्लॅनिंग अँड द पुअर BS मिन्हास. हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ओके, आय होप हे तुमचं लक्षात राहील. काय होतंय सांगू का, हे जे पुस्तकं दिलेले आहेत तर हे विचारताना आयोग काय करतं, जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारतं, कधी कधी असे 2 स्टेटमेंटमध्ये पण विचारतं. शक्यतो जोड्या लावामध्ये आतापर्यंत जास्त वेळा कन्फ्युजिंग केलेलं आहे. ओके, हे लक्षात राहील. प्लॅनिंग अँड द पुअर BS मिन्हास, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया RC दत्त. पुढचा प्रश्न आयोगाला विचारलेला होता. प्रश्न आहे इसवी सन 1965 मध्ये आशियातलं पहिलं निर्यात क्षेत्र भारतात कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? सिंपल्स आहे, कांडला. कांडला हे ठिकाण कुठे येतं, कोणत्या राज्यामध्ये येतं? ओके, गुजरात. ठीक आहे, गुजरात. 1965 आशियातलं पहिलं निर्यात प्रक्रिया क्षेत्र कांडला. पुढचा प्रश्न आहे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात ते आहेत विस्तार अधिकारी. कोण असतात? विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. जर समजा मी तुम्हाला असं विचारलं सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर पंचायत समितीचे. ओके, पंचायत समितीचे जे उपसभापती आहेत, पंचायत समितीचे जे उपसभापती आहेत ना, तर ते सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके, 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. सरपंच समिती म्हणलं का सचिव येतात विस्तार अधिकारी, आणि पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात म्हटलं तर पंचायत समितीचे उपाध्यक्ष, अध्यक्ष नाही, पंचायत समितीचे जे उपाध्यक्ष असतात किंवा उपसभापती असतात ना, उपसभापती, तर ते पंचायत समितीचे उपसभापती काय असतात, सरपंच समितीचे अध्यक्ष असतात. उपसभापती या शब्दावर फोकस करा. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे असं म्हणते, योग्य पर्याय निवडा सांगितलंय. दिलंय काय, डोलोमाइट हा खडक दिलाय. हा डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये येतो म्हटले, आणि चुनखडी हा खडक दिलाय तो महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये येतो. काय झालंय इथं, बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं असं विचारलंय. नीट जर पाहिलं तर डोलोमाइट हा कडप्पामध्ये येत नाही, डोलोमाइट येतो धारवाडमध्ये. त्यामुळे उत्तर असणार ह्याचं, आणि चुनखडीचं येतो तो कडप्पामध्ये. काय झाले तर दोन्ही इंटरचेंज झालेत. याचा अर्थ काय आहे, दोन्ही विधानं चूक आहेत. ओके, डोलोमाइट खडक धारवाड प्रणाली, चुनखडी खडक कडप्पा प्रणाली, एवढं लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे 12वी पंचवार्षिक योजना. आता या 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य लक्ष्य खालीलप्रमाणे कोणती आहेत असे विचारले. प्रश्न पहिला स्टेटमेंट पहा. वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर 8% राखणं बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. अर्भक मृत्यू दर 25 प्रति 1000 पर्यंत कमी आणणं, ते सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं बघितलं, पायाभूत सुविधांच्या निर्मितीकरताची जी गुंतवणूक आहे ती स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या किती टक्क्यापर्यंत वाढवणं, 9% वाढवणं, तर तेही बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. आता पंचवार्षिक योजना भारतामध्ये सुरू आहेत का? नाही. आता पंचवार्षिक योजना भारतामध्ये सुरू नाही. पंचवार्षिक योजनेच्या ऐवजी त्याच्या जागी नीती आयोग आलं. नीती आयोग आलं म्हटल्यानंतर त्याची एक्झॅक्टली तारीख तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, 1 जानेवारी 2015, 1 जानेवारी 2015 नीती आयोग सुरू झालेला आहे. ओके, 2015, 1 जानेवारी 2015 याच्यावर थोडंसं लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानामधून सत्य विधानं कोणती ते तुम्हाला शोधायची आहेत. प्रश्न काय दिलाय, 2011च्या म्हणजे जनगणनावर दिलाय, म्हणजे 2021ला आता येणारी नवीन जनगणना आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट महत्वाचा ठरेल. 2011च्या जनगणनेनुसार 54.77% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, तर 25.23% लोकसंख्या नागरी भागात राहते. ओके, असं दिले. दुसरं बघितलं, 2001च्या जनगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या 57.60%, तर शहरी लोकसंख्या 42.40%. आता तुम्हाला काय होतं, आयोग अलीकडे विचारताना काय करतो, या जनगणनेमध्ये नागरी लोकसंख्या विचारतो. तुम्हाला ग्रामीण लोकसंख्या एक्झॅक्टली फिगर विचारत नाही, नागरी लोकसंख्या किती टक्के लोकसंख्या राहते. आता याची जर आकडेवारी तुम्ही बघितली तर याचं उत्तर येते दोन्ही पर्याय बरोबर आहेत. काय येतं, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, 2011ची जनगणना, 2011ची जनगणना आणि 2001ची जनगणना तर स्लाइटली जास्त करून वाढलेली आहे नागरी भागातली लोकसंख्या. 2001च्या जनगणनेनुसार जर बघितलं तर ती 42.40% होती. ओके, शहरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या किती होती, 42.40, किंवा नागरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या 42.40. हे कधी होतं, 2001च्या जनगणनेनुसार. 2011च्या जनगणनेनुसार काय झाले, 42.40 वरून किती झालेली आहे, तर ती झालेली आहे 45.23. ओके, 45.2 असं जनरली कन्सिडर केलं जातं, पण एक्झॅक्टली फिगर मानायचं म्हटलं 45.23. म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे, 2001च्या जनगणनेनुसार म्हटलं 42.40 नागरी भागातील लोकसंख्या, डेफिनेटली लक्षात ठेवायचं. आणि 2011च्या जनगणनेनुसार म्हटलं तर 45.23. ओके, काय सांगतोय तुम्हाला, जेव्हा 2011ची जनगणना येणार होती तेव्हा 2010-11 मध्ये ना, तर 2001च्या जनगणनेवर बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात होते. आता काय होणार आहे, 2021ची जनगणना येणार आहे, पण कोरोनामुळे थोडंसं त्याचं इम्प्लिमेंटेशन मागं पुढं होईल. ओके, त्याचा काही इश्यू नाहीये, म्हणजे ती प्रोसेसिंगला वेळ लागेल कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे. पण तुम्हाला लक्षात ठेवताना ना, हे लक्षात घ्या, 2001-2011, त्यामुळे यावर्षी परीक्षेला प्रश्न विचारताना 2011ची जनगणना तुम्हाला डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेवर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. मी कशावरनं सांगतोय, तर ह्या प्रश्नपत्रिकांच्या केलेल्या अनालिसिसवरनं तुम्हाला हे सांगतोय. ओके, तर दोन्ही विधानं बरोबर आहेत, ते आकडेवारी नक्की लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 1907 साली जगातील साम्यवादाच्या परिषदेत मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज झळकावलेला होता. ओके, मादाम कामा यांच्यासोबत आणखी कोण उपस्थित होतं त्यावेळी तिथं, सरदार सिंगजी राणा. ओके, सरदार राणा हेही नाव लक्षात ठेवा, सरदार सिंगजी राणा हे तिथं उपस्थित होते. सरदार सिंगजी राणा म्हणजे कोण, इंडियन होम रूल सोसायटी आठवते का, इंडियन होम रूल सोसायटी. ओके, इंडियन होम रूल सोसायटी जी 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केली होती. अजूनही सांगतो, नीट लक्षात घ्या, इंडियन होम रूल सोसायटी कोणी सुरू केली होती, श्यामजी कृष्ण वर्मा 1905 मध्ये. किंवा इंडियन सोशॉलॉजिस्ट हे जे वृत्तपत्र कोणी चालवलं, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी चालवलं. म्हणजे शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन सावरकर जे गेले होते लंडनला, तर ते या होम रूल सोसायटीचे किंवा या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात राहिलेले होते, ही लक्षात असू द्या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की इंडियन होम रूल सोसायटीचे जे शाखा काढली होती, ओके, त्याचं उपाध्यक्ष, ओके, इंडियन होम रूल सोसायटीचे उपाध्यक्ष कोण राहिले होते, तर सरदार सिंगजी राणा हे राहिले होते. आणि जे 1907 मध्ये जर्मनीमधली जी साम्यवादी परिषद झाली होती स्टुटगार्ड या ठिकाणी, त्या ठिकाणी मादाम कामा यांच्यासोबत सरदार सिंग राणा सुद्धा उपस्थित होते. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, 1907 साली जगातील जी साम्यवादांची परिषद झाली याच्यामध्ये मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकवला, तर तारे व कमळ असलेला. कोणता फडकवला होता,
होता? तारे व कमळ असलेला. त्यामुळं मादाम कामा यांच्यासोबत कोण उपस्थित होतं असं म्हटलं तर सरदारसिंगजी राणा. सरदारसिंगजी राणा म्हटल्यानंतर लगेच तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे. इंडियन होम रूल सोसायटी. इंडियन होम रूल सोसायटी कोणी स्थापन केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा. इंडियन सोशलिस्ट वृत्तपत्र कोणी चालवलं? श्यामजी कृष्ण वर्मा. परंतु या इंडियन होम रूल सोसायटीचं पहिल्यांदा उपाध्यक्ष पद कोणी भूषवलं असेल तर ते सरदारसिंग राणा यांनी भूषवलेलं होतं. हेही तिथं आवर्जून लक्षात ठेवा. ओके, ॲडिशनल पॉईंट सांगतोय तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, आता अशा टाईपचे जेव्हा प्रश्न आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, अशा टाईपचे जेव्हा प्रश्न विचारले जाताना एक तर स्किप करायचं किंवा लक्ष येत असेल तर सोडवायचं. ओके, हे असे कन्फ्युजिंग प्रश्न असतात. प्रश्न आहे, भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील विचारवंत रामकृष्ण विश्वनाथ. ओके, उत्तर येतं. पुढचा प्रश्न पहा, ब्राह्मणेतर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्यांना देशाचे दुश्मन पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयीन शिक्षा झाली? म्हणजे देशाचे दुश्मन पुस्तक लिहिल्यामुळे कोणाला शिक्षा झाली? भास्करराव जाधव, केशवराव जेदे, प्रबोधनकार ठाकरे का दिनकरराव जवळकर? आता याच्यामध्ये बघितलं तर एक नाव डेफिनेटली येतं, दिनकरराव जवळकर. म्हणजे डी ऑप्शन असणारा पर्याय तुमचा डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो? पर्याय 1 चुकीचा आहे किंवा पर्याय बाकी 3 पर्यायामध्ये पर्याय 3 पण चुकीचा. याचा अर्थ राहतो पर्याय 2 आणि पर्याय 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके, 2 आणि 4 मध्ये उत्तर असणार आहे. म्हणजे बी आणि डी आणि ए आणि डी, म्हणजे सी तर तुमचा एलिमिनेट झाला. आता देशाचे दुश्मन पुस्तक लिहिल्यामुळे शिक्षा कोणाला झाली? 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिल्यामुळे शिक्षा कोणाला झाली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकर. म्हणजे बी आणि डी बरोबर येतं. काय येतं? बी आणि डी बरोबर येतं, केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकर. ऍक्च्युली देशाचे दुश्मन या पुस्तकामध्ये हे दुश्मन म्हणून कोणाला संबोधलं आहे असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय करणार? ओके, देशाचे दुश्मन म्हणून कोणाला संबोधलं आहे तर ऑप्शन येतं, उत्तर येतं लोकमान्य टिळक. ओके, लोकमान्य टिळक. आणि दुसरे येतं विष्णुशास्त्री चिपळूणकर. ओके, लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना या पुस्तकामध्ये देशाचं दुश्मन असं संबोधलं आहे. लगेच तुमच्या डोक्यात ट्यूब पेटायला पाहिजे. लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर दिले, याचा अर्थ काय? तर यांनी काय काय स्थापन केलं? 1880 पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. त्यामध्ये आगरकर पण होते, लोकमान्य टिळक पण होते आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर पण होते. ओके, 1880 पुण्यामध्ये काय सुरू केलं होतं? ओके, इंग्लिश स्कूलची स्थापना. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी. त्याच्या पुढच्या वर्षी 1885 साली पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं. फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर होते 1892 ते 1895 मध्ये. मग फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य. ओके, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचं लिंक लावणं गरजेचं आहे. तर प्रश्न होता, देशाचे दुश्मन लिहिल्यामुळे कोणाला शिक्षा झाली? केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकर. देशाचे दुश्मन या पुस्तकामध्ये दुश्मन म्हणून कोणाला संबोधलं आहे? लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर. राहील लक्षात? ओके, लक्षात राहील. ठीक आहे, जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश कंपनीने नियामक कायदा 1774 म्हणजे जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, त्याला मराठीमध्ये नियामक म्हणले. रेग्युलेटिंग ऍक्ट जो 1773 होता तो मंजूर झाला किंवा पास केला 1774 मध्ये, म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं. तर त्याच्यामध्ये मुख्य कारण कोणतं आहे असं विचारले. पहिला ऑप्शन दिलाय, भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करायचं होतं. दुसरा ऑप्शन दिलाय, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता. तिसरं दिलंय, संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होतं. आणि चौथं दिलंय, कंपनीच्या व्यवहारावर राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता. तुम्हाला नियामक कायदा किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट का करण्यात आला तर एक लक्षात घ्यायचं, त्याच्या अगोदर तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना समजली गरजेचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली आहे? 31 डिसेंबर 1600. 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनी. भारतामध्ये सुरुवातीला कोण आलं असेल तर ईस्ट इंडिया कंपनी व्यवहार करत होते. ओके, म्हणजे व्यापार करत होते. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काय झालं होतं, जे कंपनीचे सेवक होते ना, तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू केलेला होता. ओके, भ्रष्टाचार चालू केला होता आणि या भ्रष्टाचारामुळं ईस्ट इंडिया कंपनी कायम तोट्यात चालली होती. तर एक वेळ अशी परिस्थिती आली, म्हणजे 1770-71 रेंज आहे, यामध्ये अशी परिस्थिती आली की ती एवढी तोट्यात चालली की त्याला आता सावरणं गरजेचं आहे ईस्ट इंडिया कंपनीला. म्हणून काय केलं, या ईस्ट इंडिया कंपनीनं जे ब्रिटिश संसद आहे तर ब्रिटिश संसदेला किंवा ब्रिटिश सरकारला मदत मागितली होती. मग ब्रिटिश सरकारनं किंवा संसदेनं मदत द्यायचं ठरवलं, परंतु मदत देताना त्यांनी त्यांच्यावर काही अटी टाकल्या. म्हणजे काय केलं तर हा रेग्युलेटिंग ऍक्ट करण्यात आला होता. काय केलं होतं? हा रेग्युलेटिंग ऍक्ट करण्यात आला होता. ओके, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली लक्षात ठेवावं लागेल. मग आता ही जर पार्श्वभूमी तुम्हाला कळाली असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता.
जर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट करायचा असेल तर भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करायचं होतं का त्यांना? डेफिनेटली नाहीये. ब्रिटिश संसदेला करायचं होतं का नाही? म्हणजे अ तर तुमचं डेफिनेटली रॉंग होते. ए जर रॉंग होत असेल तर तुमचा पहिला पर्याय रॉंग होतोय, चौथा पर्याय रॉंग होतोय. राहिलं काय? बी आणि डी, सी आणि बी. ओके. आता दुसरं बघा, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता. म्हणजे कर्मचारी ईस्ट इंडिया कंपनीतले भ्रष्टाचार करत होते. याचा अर्थ बी सुद्धा तुमचं बरोबर आहे. बी बरोबर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी बी आहे, काही इश्यू येत नाही. संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते. डेफिनेटली नाहीये. ओके. संचालक मंडळाचे अधिकार सुद्धा येणार नाही. आणि कंपनीच्या व्यवहारावर राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता. तर बी आणि डी हे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे समजलं तुम्हाला? अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 साली का आणण्यात आला. तर एक तर कंपनीच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता आणि दुसरं म्हणजे कंपनीचे जे व्यवहार आहेत, राज्यकारभार आहे, त्याच्यावर अंकुश ठेवायचा होता म्हणून आणलेलं होतं. कारण ईस्ट इंडिया कंपनीने चालवलेला जो आर्थिक घोळ होता, भ्रष्टाचार होता ना, तो थांबवणं कुठं कुठं गरजेचं आहे. याच्यासाठी आलेला कायदा त्याला म्हटलं जातं रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न आहे, त्यांनी अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केलं. कैरो येथील अल अझहर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. ते अरबी व फारसी भाषेचे विद्वान होते आणि ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राहिले होते. ऑप्शन दिलेत, अब्दुल कलाम आझाद, सर सय्यद अहमद खान, मौलाना मोहम्मद अली का डॉक्टर नाझीर अहमद. आता तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली पाहिजे, अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक कुणी सुरू केलं. पहिली गोष्ट, अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक कुणी सुरू केलं किंवा ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राहिले होते. इथं सरळ दिले ना, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष. राष्ट्रीय सभा म्हणजे काय? काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. अल हिलाल राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हटलं की डायरेक्टली तुमचं उत्तर गेलं पाहिजे अब्दुल कलाम आझाद. ओके. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आहेत. अल हिलाल उर्दू साप्ताहिक असेल किंवा राष्ट्रीय सभेचे अधिवेशन. राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन अध्यक्ष कधी राहिले होते ते? 1946. कधीपासून राहिले होते? 1940 पासून 1946 या कालावधीमध्ये ते काँग्रेसचे काय होते? अध्यक्ष होते. ओके. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे काँग्रेस स्थापन म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सर्वाधिक काळ काँग्रेसचं अध्यक्षपद कंटिन्युअली कुणी भूषवलं असेल तर ते होते अब्दुल कलाम आझाद. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचा अध्यक्ष सर्वाधिक काळ कंटिन्युअली कुणी भूषवलं असेल तर ते येतात अब्दुल कलाम आझाद. पहिले शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. 1946 ते 46. मग मी प्रश्न असा तुम्हाला विचारला, 1947 साली भारत स्वतंत्र झाला. मग भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ते नाव येतं जे.बी. कृपलानी. काय नाव येतं? जे.बी. कृपलानी. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी. हे एक लक्षात ठेवायचं. आता म्हणजे उत्तर आलं पहिला पर्याय क्रमांक 1. मग सर सय्यद अहमद खान दिले. सर सय्यद अहमद खान, ज्यावेळी सर सय्यद अहमद खान आणि अब्दुल लतीफ म्हणून एक नाव आहे. काय नाव आहे? अब्दुल लतीफ. ओके, लक्षात घ्या. अब्दुल ठीक आहे. सर सय्यद अहमद खान आणि अब्दुल लतीफ अशी मी दोन नावं तुम्हाला इथं दिलेली आहेत. आता मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. ओके. सर सय्यद अहमद खान म्हटलं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना. सर सय्यद अहमद खान म्हटलं की मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना आणि अब्दुल लतीफ म्हटलं की मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना. दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. परत एकदा सांगतो, सर सय्यद अहमद खान म्हटलं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना आणि अब्दुल लतीफ म्हटलं मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेला काय होतं, मोहमेडन लिटररी सोसायटी दिलं आणि ऑप्शनमध्ये सर सय्यद अहमद खान दिलं का आपण एवढं लक्षात होतं, मोहमेडन नाव दिलं की डायरेक्टली सर सय्यद अहमद खानचं नाव जोडतो. तसं नाहीये. परत एकदा सांगतो, सर सय्यद अहमद खान म्हटलं की मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना, हे बरोबर आहे. आणि अब्दुल लतीफ जर म्हटलं मोहमेडन लिटररी सोसायटी म्हटलं की अब्दुल लतीफ येतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कधीही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांमध्ये केसरीमध्ये कोणता लेख लिहिला होता?
सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, चलो दिल्ली, अशा प्रकारे. तर सिंपल आहे. मॉन्टेगो चेम्सफोर्ड म्हणजे 1919चा कायदा. 1919चा कायदा म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी काय तरतुदी केले का किंवा काय चेंजेस झाले का याच्यासाठी. तर लोकमान्य टिळकांनी डेफिनेटली काय म्हटलं होतं, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, अशा प्रकारे त्यांनी लेख लिहिला होता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, डेफिनेटली नाही. आता अलीकडच्या काळामध्ये आयोग कसा प्रश्न विचारतो बघा. प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण, उमेशचंद्र बॅनर्जी, बरोबर. मग राष्ट्रीय सभेची त्यांनी कोणती उद्दिष्ट सांगितली होती त्यांच्या भाषणामध्ये, भारतात सुधारणा घडवून आणणं, राष्ट्रीय भवनाचा विकास करणं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि भारतीयांच्या एकाचा विकास करणं. पहिले लक्षात घ्या, स्वातंत्र्य मिळवून देणं हे तर त्यांनी पहिल्या अधिवेशन काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष असताना म्हटलंय का, डेफिनेटली नाही. हे येणारच नाही ना, तुम्ही लॉजिक जर लावलं तरी पर्याय क्रमांक सी म्हणजे हे सी जे ऑप्शन सब ऑप्शन दिलेलं आहे तर ते तुमचं उत्तर येणार नाही. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, तुमचा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 त्या दोन्हीमध्ये सी येतं तर हे तुमचं इलिमिनेट होतं. याचा अर्थ काय होतो, पर्याय क्रमांक 1 आणि सी इलिमिनेट होतो. म्हणजे प्रश्न राहतो कुठं, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. याचा अर्थ बी आणि डी, डी आणि ए याच्यावर असं जर बघितलं, बी आणि डी आणि डी आणि याचा अर्थ डी तर डेफिनेटली असणार आहे, भारतीयांच्या ऐक्याचा विकास करणं. आता प्रश्न राहतो, भारतात राष्ट्रीय भवनाचा विकास करणं किंवा सुधारणा घडवून आणणं. जेव्हा राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन उमेशचंद्र बॅनर्जी म्हटल्यानंतर डेफिनेटली सुधारणा घडवून आणणं लगेच म्हटलेलं नसणार आहे, तर ते राष्ट्रीय भवनाचा विकास करणं म्हणजे सुरुवातीला अगोदर राष्ट्रीय भवना विकास होऊ द्या किंवा यांच्यामध्ये ऐक्याचा विकास होऊया, मग त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतील. उमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे उत्तर काय असणार आहे, बी आणि डी बरोबर. उत्तर काय असणार आहे तुमचं, बी आणि डी बरोबर. याचा अर्थ भारतीय राष्ट्रीय भवनेचा विकास करणं आणि भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणं ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न आहे, सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीनं पुढीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. राजाराम मोहन राय तर दिसतंय आणि खाली ओके 4 ऑप्शन बघा. राजाराम मोहन राय इथं सगळीकडे दिसतोय. ओके, राजाराम मोहन राय सगळीकडे दिसतोय. इकडची नावं फक्त चेंज होत आहेत. ओके, एक तर जगन्नाथ शंकर शेठ, ईश्वरचंद्र विद्यासागर, महादेव गोविंद रानडे आणि विल्यम बेंटिक. प्रश्न बघितला, सती प्रथा बंद करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज पाठवला तर त्याच्यामध्ये विल्यम बेंटिकनं कायदा केलाय पण अर्ज पाठवण्याचं काम केलंय का, नाही. म्हणजे पर्याय 4 तर तुमचा वरचा पाहिला तर डिलिमिनेट होतो. आता याचं उत्तर जर बघितलं तर उत्तर येतं, याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. ओके, राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्या एक ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज पाठवला होता आणि त्या अर्जावर भारताच्या वतीनं स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कशासाठी, सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823. आता याच्यामध्ये विल्यम बेंटिक, राजाराम मोहन राय यांचं कार्य महत्वाचं आहे. ओके, विल्यम बेंटिक आणि राजाराम मोहन राय यांचं कार्य महत्वाचं आहे. सती प्रतिबंधीचा कायदा कधी, 1829 ची रेंज, याच्यामध्ये सती प्रतिबंधाचा कायदा केला. मी तर तुम्हाला असं म्हटलं, विधवा पुनर्विवाह कायदा कधी केला, उत्तर देऊ शकाल का? विधवा पुनर्विवाह कायदा कधी केला, तर तो केला होता 1856 ला. 1856. सती प्रतिबंधाचा कायदा 1829. विधवा पुनर्विवाह कायदा कधी केला, तर 1856. ह्या दोन गोष्टी. विल्यम बेंटिक म्हटल्यानंतर जे संस्थान खालसा केलं जातं त्यातले एक महत्वाचं संस्थान लक्षात ठेवायचं, कुर्ग हे संस्थान कोणी खालसा केलं असं जर विचारलं, कुर्ग, कुर्ग कुर्ग हे संस्थान कोणी खालसा केलं असं विचारलं तर तुमचं विल्यम बेंटिक आन्सर असलं पाहिजे. किंवा सेशन जज हे पद कुणी निर्माण केलं असं म्हटलं तर विल्यम बेंटिक हे तुमचं अचूक उत्तर असलं पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा ऍडिशनल म्हणून. पण उत्तर काय असणार या प्रश्नाचं, राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ.